हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी थर्ड नंबरचा जो काही चॅप्टर दिलेला आहे तुम्हाला, तर या थर्ड नंबरच्या चॅप्टरच्या बाबतीत चर्चा करायची आहे. थर्ड नंबरचा चॅप्टर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे बघा, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ओके, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता, व्हेरिएशन म्हणजे बदल. तर या ठिकाणी या टॉपिकच्या बाबतीत आपल्याला आज चर्चा करायची इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ओके, तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण याचं इंट्रोडक्शन पाहणार आहे. इनहेरिटन्स काय किंवा व्हेरिएशन काय, ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, किंवा व्हेरिएशन म्हणजे बदल. तर या ठिकाणी याचं इंट्रोडक्शन पाहणार आहे. तर बघा, द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी ऑर व्हेरिएशन. काय सांगितलंय तुम्हाला बघा, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. हेरिडिटीची डेफिनेशन काय सांगितली, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जी अनुवंशिक माहिती स्थलांतरित होते किंवा ट्रान्समिट होते, त्या अनुवंशिक माहितीलाच काय म्हणतात, अनुवंशिकता, ज्याला आपण हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स असं सुद्धा म्हणत असतो. ओके, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. ओके, हा जो क्वेश्चन आहे तर तुम्हाला डेफिनेशनमध्ये 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे, फादर ऑफ जेनेटिक्स दॅट इज ग्रिगोर मेंडेल. जेनेटिक्सचा जो जनक आहे तर तो कोण आहे, ग्रिगोर मेंडेल. लक्षात, हा या ठिकाणी एक महान सायंटिस्ट आहे. याचा जन्म या ठिकाणी तुम्हाला सांगितले पिसेंट फार्मरचा हा एक या ठिकाणी सन आहे, म्हणजे एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे ग्रिगोर मेंडेल. आणि त्याचा जन्म मोरेविया नावाची जी सिटी जी ऑस्ट्रियामध्ये येत असते, तर या मोरेविया सिटीमध्ये 1822 मध्ये ग्रिगोर मेंडेलचा जन्म हा एका गरीब शेतकऱ्याचा घरात झालेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ग्रिगोर मेंडेलच्या बाबतीत काही कन्सेप्ट सांगितले, जसं ग्रिगोर मेंडेल गिव्ह अ फर्स्ट एक्सप्लेनेशन ऑन मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. या ठिकाणी ग्रिगोर मेंडेल असा सायंटिस्ट होता की ज्यावेळीस मायक्रोस्कोपचा सुद्धा शोध लागला नव्हता, लोकांना मिओसिस मायटोसिस काय याच्या बाबतीत कल्पना सुद्धा नव्हती, तेव्हापासनं या ठिकाणी ग्रिगोर मेंडेलनं इनहेरिटन्सचं जे काही मेकॅनिझम आहे, तर त्या मेकॅनिझमचं या ठिकाणी मांडणी केली होती बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. लक्षात, हायब्रिडायझेशन टेक्निकच्या मदतीने ग्रिगोर मेंडेलनं या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, इनहेरिटन्स मेकॅनिझम एक्सप्लेन केलेले. ओके, मेंडेलनं सगळ्यात अगोदर त्याचे जे काही समजा पोस्टुलेटेड होते, तर त्यांची हेरिडिटीचे प्रिन्सिपल त्याने या ठिकाणी मांडलेले. लक्षात, म्हणजे मेंडेलनं कोणत्याही प्रकारचे लॉ वगैरे तयार केले नव्हते. मेंडेलनं त्याचे पोस्टुलेटेड त्या ठिकाणी मांडून ठेवले होते, ज्यांना पुढं जाऊन कोरेन नावाचा जो सायंटिस्ट आहे, तर या कोरेन नावाच्या सायंटिस्टनं 19 मध्ये या ठिकाणी हेरिडिटीचे फंडामेंटल लॉ म्हणून या ठिकाणी प्रपोज केलेली. लक्षात, म्हणजे काय, तर मेंडेलनं त्याचे जे काही समजा प्रबंध होते, समजा ज्यांना आपण पोस्टुलेट्स म्हणतो, हायपोथेसिस म्हणतो, किंवा त्याचे जे काही हेरिडिटीचे प्रिन्सिपल होते, तर ते सुरुवातीला या ठिकाणी लॉ म्हणून उदयास आले नव्हते. कारण मेंडेलला या ठिकाणी जेनेटिक्स हे लोकांना याची माहिती नसल्यामुळं या ठिकाणी मेंडेलला जे काही सायंटिस्ट होते तर त्यांनी विरोध केला. मात्र नंतर या ठिकाणी कोरेन नावाचा सायंटिस्टनं 1900 मध्ये पुन्हा त्यांच्यावर अभ्यास केला आणि मेंडेलचे जे काही पोस्टुलेट्स होते, जे काही प्रिन्सिपल्स होते, तर त्या प्रिन्सिपलला या ठिकाणी फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी म्हणून या ठिकाणी नवीन पुन्हा कोरेननं त्यांना पब्लिश केले. आणि जगासमोर जे काही मेंडेलचं कार्य होतं तर ते या ठिकाणी जगासमोर आणण्याचं काम कोरेननं केलं होतं. ओके, हे एक इंट्रोडक्शनचा पॉईंट होता तुम्हाला. आता अनदर थिंग काय सांगितली बघा, रिझन्स फॉर मेंडेल सक्सेस, किंवा तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्डला एक्झामला या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, वाय मेंडेल सक्सेस इन हिज एक्सपेरिमेंट.
मेंडेल जो आहे तर तो त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये या ठिकाणी यशस्वी का झाला. ओके, तर त्याची वेगवेगळी कारणे आहेत. जसं या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय केअरफुली प्लॅनिंग. मेंडेलनं त्याचे जे लॉज होते, की लॉज म्हणणार नाही आपण, प्रिन्सिपल म्हणू, तर त्याचे जे काही तत्व या ठिकाणी हेरिडिटीसाठी मांडली, तर त्याचं या ठिकाणी काळजीपूर्वक त्यांनी प्लॅनिंग केलं होतं आणि जास्तीत जास्त सॅम्पल त्यानं या ठिकाणी घेतले होते. समजा जे काही प्रिन्सिपल त्याने मांडण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रिन्सिपलसाठी जास्तीत जास्त सॅम्पल, जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट केले, म्हणजे या ठिकाणी ॲक्युरेसी जी तर ती त्याला मिळाली. त्याच्यानंतर केअरफुली रेकॉर्डेड नंबर ऑफ प्लांट्स अँड इट्स रिझल्ट ॲज अ रेशो. जे काही या ठिकाणी वनस्पती होत्या त्याने जनरली आपल्याला माहिती आहे वटाण्याचं झाड या ठिकाणी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी यूज केलं होतं. तर त्याने काय केलं, जेवढे काही एक्सपेरिमेंट त्या वनस्पतीवर केले होते तर ते सगळे एक्सपेरिमेंट काळजीपूर्वक त्याची नोंद घेतली आणि जे काही त्यांच्यापासनं रिझल्ट्स जे रेशोच्या स्वरूपात मिळाले, त्याला गुणोत्तरच्या स्वरूपात मिळाले, तर ते सगळे रेशो त्याने केअरफुली डाटाच्या स्वरूपात स्टोअर केले. ओके, त्याच्यामुळे तो सक्सेस झाला. त्याच्यानंतर बघा, पी प्लांट हॅव मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर अँड इझिली रिकग्नाइज्ड. बघा, तिसरं जे तुम्हाला या ठिकाणी कारण सांगितलंय मेंडेलच्या सक्सेसच्या बाबतीत, ते म्हणजे काय, वटाण्याचं जे झाड आहे तर त्याच्यावर मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात. मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे हाईट असेल, फ्लावरचा कलर असेल, फ्लावरची पोझिशन असेल, किंवा सीडचा कलर असेल, सीडचं या ठिकाणी आपण म्हणणारे शेप असेल, कलर असेल. ओके, तर हे या ठिकाणी भरपूर प्रमाणात कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे तर ते वाटाण्याचं झाडामध्ये किंवा प्लांट्समध्ये पाहायला मिळत असतात. म्हणून वाटाण्याचं झाड जे तर त्याच्यासाठी, त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी ते लकी ठरलं आणि त्याच्यामुळे मेंडेल जो आहे तर तो त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस झाला. बघा, जनरली या ठिकाणी 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे तर ते पी प्लांट्समध्ये पाहायला मिळत असतात, ज्याची आपण पुढे चर्चा करणारच आहे. आणि हे सगळे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे तर या 7ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं कंट्रोल जे तर ते सिंगल फॅक्टर करत असतो. लक्षात, या ठिकाणी फॅक्टर म्हणजे जीन, कारण मेंडेलनं जीनलाच फॅक्टर म्हणलं होतं. सगळ्यात अगोदर त्यानं या ठिकाणी जीनची डिस्कवरी झाली नसल्यामुळं जीनला मेंडेलनं फॅक्टर असं नाव दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, अनदर रिजन जे मेंडलचे सक्सेसचं ते म्हणजे बघा, फॅक्टर आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम. हे जे जीन आहेत तर हे जीन प्रत्येक सेपरेट क्रोमोझोमवर लोकेटेड असतात असं या ठिकाणी मेंडेलनं सांगितलं. आणि ते सुद्धा एक त्याचं सक्सेसचं एक आपण म्हणणारे पोस्टुलेशन किंवा प्रिन्सिपल होतं. फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आपल्याला माहिती आहे जीन जी तर जीन अनुवंशिक माहिती जी तर अनुवंशिक माहिती एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिशन होत असते. हे आपल्याला या ठिकाणी सगळ्यात अगोदर मेंडेलनं सांगितलं होतं. त्याच्यानंतर बघा, हे इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. या ठिकाणी मेंडेलनं 2 कन्सेप्टसुद्धा इंट्रोड्यूस केलेलं आहे. डॉमिनन्स म्हणजे प्रभावी गुणधर्म आणि रेसेसिव्हनेस म्हणजे अप्रभावी गुणधर्म. तर हे 2 महत्त्वाचे या ठिकाणी ज्या कन्सेप्ट होत्या त्यासुद्धा या ठिकाणी मेंडेलनं काय केलेले आहेत, इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर हे या ठिकाणी वेगवेगळे कारणं आहेत ज्याच्यामुळे मेंडेल जो आहे तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस झाला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी मेंडेलचे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये इनलिस्ट करायचे असतात. इनलिस्ट करणे म्हणजे आपल्याला माहिती आहे फक्त कोणकोणते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे ते लिहायचे असतात. हे डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी डायग्राम जरी असेल तर डायग्राम काढायची गरज पडत नाही. मात्र हे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे जे कोणत्या प्लांटवर एक्सपेरिमेंट केला होता मेंडेलनं, पायझम सटायवा. लक्षात, पायझम सटायवम. ओके, वटाण्याचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवायचं, पायझम सटायवम. तर या पायझम सटायवमवर ज्यावेळेस मेंडेलने एक्सपेरिमेंट केले होते तर त्यावेळेस त्याने मेन म्हणजे त्या पायझम सटायवमचे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले होते. पहिलं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे तर ते हाईट होतं. दुसरं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होतं सीड शेप. त्याच्यानंतर तिसरं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दिलेलं आहे सीड कलर. चौथं फ्लावर कलर. 5वं या ठिकाणी दिलेले पोड शेप. 6वं दिलेले पोड कलर आणि 7वं दिलेले फ्लावर पोझिशन. ओके, तर या 7ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. हाईट, सीड शेप, सीड कलर, फ्लावर कलर, पोड शेप, पोड कलर आणि फ्लावर पोझिशन. ओके, तर या ठिकाणी हे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, हाईट, शेप, कलर,
तर यांच्या बाबतीत या ठिकाणी याच्यामध्ये दोन महत्त्वाचे गुणधर्म दिलेले, दॅट इज डॉमिनन्स थ्रेट अँड रेसेसिव्ह थ्रेट. लक्षात, डॉमिनन्स म्हणजे प्रभावी गुणधर्म आणि रेसेसिव्ह म्हणजे अप्रभावी गुणधर्म. ओके, तर या ठिकाणी दोघ्या प्रकारचे या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग जे काही कॅरेक्टर होते तर त्यांच्या बाबतीत जे काही मेंडेल आहे तर त्या मेंडेलनं याचा स्टडी केलेला आहे. तर बघा, डॉमिनंट थ्रेडचे डॉमिनंट कॅरेक्टर जे तर त्यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी अगोदर चर्चा करणार आहे. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहे स्टेमची हाईट. आता हाईट आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे असतात, टॉल आणि डॉर्फ. ओके, म्हणजे जी आपण म्हणणार उंची जी, तर उंची एक या ठिकाणी आपण म्हणणारे खूप उंच पण असणारे आणि जे आपण म्हणणारे लहान पण असणारे. समजा वनस्पतीची जी हाईट आहे तर ती कमी पण असणारे. लक्षात, मग जी जास्त हाईट असणारे त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणणारे आणि कमी हाईट जी तर त्याला काय म्हणणारे, रेसेसिव्ह. ओके, दुसरी थिंग दिलेली आहे तुम्हाला सीड शेप. जो सीड आहे, बी आहे, समजा वाटाण्याचं जी बी समजा, तर तिचा शेप कशा प्रकारचा आहे. ओके, तर डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये राऊंड दिलेला आहे तुम्हाला, राऊंड असा या ठिकाणी शेप पाहायला भेटत असतो आपल्याला. आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरमध्ये रिंकल. लक्षात, असे या ठिकाणी दोन आपल्याला डॉमिनंट आणि रेसेसिव्ह थ्रेड दिलेले. कशाच्या बाबतीत, कोणत्या कॅरेक्टरच्या बाबतीत, सीड शेपच्या बाबतीत. त्याच्यानंतर सीड कलर. वटाण्याचं जे झाड आहे तर त्याच्यामध्ये डॉमिनंट कलर जो असतो सीडचा तो असतो येलो आणि रेसेसिव्ह कलर जो असतो तर तो असतो ग्रीन. ओके, त्याच्यानंतर फ्लावरचा कलरच्या बाबतीत दिलेलं आहे तुम्हाला. फ्लावर, वटाण्याचं झाड जे असते किंवा प्लांट असते तर त्याच्यामध्ये फ्लावर जे डॉमिनंट जे तर ते व्हायलेट कलरचं फ्लावर जे तर ते डॉमिनंट असणारे प्रभावी आणि व्हाईट जे तर ते अप्रभावी म्हणजे रेसेसिव्ह थ्रेट असणारे. त्याच्यानंतर पोड शेप. जी काही समजा शेंग आहे समजा त्या वटाण्याच्या झाडाची तर त्या शेंगमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे इम्प्लाटेड जर समजा शेंग असेल तर ती या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर शो करत असते. आणि कन्स्ट्रिक्टेड जर समजा या ठिकाणी शेंग असेल म्हणजे याच्यामध्ये बघा ही फुगलेल्या स्वरूपात आहे आणि ही थोडीशी कन्स्ट्रिक्ट झालेली. लक्षात, तर फुगलेल्या स्वरूपात असलेली शेंग ही डॉमिनंट कॅरेक्टर शो करते आणि कन्स्ट्रिक्टेड असेल तर ती रेसेसिव्ह कॅरेक्टर शो करते. त्याच्यानंतर पोड शेप, जी पोड कलर, जी काही शेंग आहे समजा वटाण्याची तर तिचा कलर जर समजा ग्रीन कलरची असेल तर ते कोणतं कॅरेक्टर असणार आहे, डॉमिनंट. आणि येलो कलरची असेल तर रेसेसिव्ह. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा फ्लावर पोझिशन. म्हणजे फ्लावर कुठे येतात, एकतर ॲक्झियल पोझिशनला असतील किंवा टर्मिनल पोझिशनला येतील. ॲक्झियल पोझिशनला जर फ्लावर येत असेल दॅट इज अ डॉमिनंट कॅरेक्टर आणि टर्मिनल पोझिशनला जर फ्लावर येत असतील तर त्यांना काय म्हणणार, रेसेसिव्ह कॅरेक्टर. ओके, सेम या ठिकाणी हे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी शो केलेला. हा जो चार्ट आहे समजा तर हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, दिस वन, हा जो चार्ट आहे तर हा चार्ट तुम्हाला एनलिस्ट करावा लागत असतो बोर्ड एक्झामला 2 मार्क्ससाठी. ओके, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर येथे. त्याच्यानंतर काही या ठिकाणी टर्मिनॉलॉजीज दिलेले आहे तुम्हाला, ज्या मेंडेलनं वेगवेगळ्या त्याचं जे नियम आहे किंवा त्याचे जे काही प्रिन्सिपल होते तर एक्सप्लेन करण्यासाठी काही टर्मिनॉलॉजीज मांडलेले आहे. त्याच्यातलं पहिली टर्म दिलेली तुम्हाला कॅरेक्टर, ज्याला आपण गुणधर्म असं सुद्धा म्हणत असतो. तर कॅरेक्टरच्या बाबतीत काय सांगितले बघा, इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचं जे काही विशिष्ट प्रकारचं गुणधर्म असणार आहे तर त्या विशिष्ट प्रकारच्या गुणधर्मालाच काय म्हणत असतात, कॅरेक्टर. जसं फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम, म्हणजे जे काही खोड आहे तर त्याची उंची, हे काय झालं, गुणधर्म. लक्षात. ओके, त्याला आपण कॅरेक्टर म्हणू. दुसरी थिंग दिलेली थ्रेट. थ्रेटच्या बाबतीत काय सांगितले बघा, अँड इनहेरिटंट कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. बघा, जे काही अनुवंशिक गुणधर्म असेल आणि त्याचं डिटेक्टेबल व्हेरियंट म्हणजे आपल्याला जे दिसते समजा तर त्याला आपण म्हणणारे थ्रेट. जसं एखादी वनस्पती ती समजा तिचं हाईट असेल समजा तर ती आपल्याला 2 प्रकारे या ठिकाणी मेन्शन करता येते, टॉल आणि डॉर्फ. जशी वनस्पतीची हाईट असेल तसं आपण ऑब्झर्वेशन करणार, ते काय झालं, त्याचं थ्रेट झालं. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी थर्ड टर्मिनॉलॉजी दिलेली ती म्हणजे फॅक्टर, ज्याला मेंडेलनं जीन असं सुद्धा म्हणलेलं आहे. बघा, इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम विच रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी.
अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असलेला जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलला फॅक्टर किंवा जीन असं म्हणतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा जीनच्या बाबतीत या ठिकाणी नवीन कोरेननं त्याची कन्सेप्ट मांडली होती. तर बघा, इट इज अ पार्टिकल ऑफ इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. एका शब्दात जर आपण याचं उत्तर लिहायचं म्हणलं तर जीन म्हणजे काय? पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. जीन जो आहे तर जीन हा DNAचा पर्टिक्युलर सेगमेंट आहे, आलं लक्षात. आणि हा पर्टिक्युलर सेगमेंट जो आहे तर तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? अनुवंशिकता आणि कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी अनदर कन्सेप्ट दिलेली अलील. अलीलच्या बाबतीत जरी म्हणलं आपल्याला तर अलील सुद्धा एका शब्दात तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात. ते म्हणजे बघा, 2 or more alternative form of gene is called as allele. जीनचं 2 किंवा 2पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म जे असणार आहे तर त्यांना काय म्हणतात? अलील. दे ऑक्युपाय आयडेंटिकल पोझिशन ऑन होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम असेल तर अशा वेळेस सेम पोझिशनला हे अलीलचे तर ते प्रेझेंट असतात. ओके. त्याच्यानंतर डॉमिनंट हे एक आपण ऑलरेडी पाहिलेलं कॅरेक्टर आहे. तर या ठिकाणी बघा, डॉमिनंट म्हणजे प्रभावी. तर या डॉमिनंटच्या बाबतीत काय सांगितलंय बघा, इट इज अन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज हेट्रोझायगस कंडिशन ओनली. बघा, डॉमिनन्स म्हणजे काय व्यवस्थित लक्षात घ्या. इट इज अन अलील. डॉमिनन्स हा काय आहे? अलील आहे, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन आहे, लक्षात. आणि काय सांगितले तुम्हाला? एक्सप्रेस इट्स थ्रेट इवन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील. त्याचा अल्टरनेटिव्ह अलील जरी प्रेझेंट असेल तरी त्याचे कॅरेक्टर जर एक्सप्रेस करत असेल तर ते का आहे? डॉमिनंट. ओके. फॉर एक्झाम्पलसाठी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, समजा F1 जनरेशनने आपण टॉल आणि डॉटचं क्रॉसिंग केलं तर अशा वेळेस F1 जनरेशनमध्ये आपल्याला जो काही या ठिकाणी ट्रेट भेटेल तर तो कसा भेटणार आहे? डॉमिनंट भेटणार आहे, आलं लक्षात. म्हणजे प्रभावी गुणधर्म जो आहे तर तो F1 जनरेशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच्यासोबत रेसेसिव्ह जो गुणधर्म आहे तो एक्सप्रेस झाला नाही. म्हणजेच काय या ठिकाणी काय? त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म जो आहे, डॉमिनंटचा अल्टरनेटिव्ह फॉर्म कोण आहे? रेसेसिव्ह. रेसेसिव्ह गुणधर्म जरी उपलब्ध असेल तरी डॉमिनंट गुणधर्म एक्सप्रेस होतो, त्याला आपण डॉमिनंट असं म्हणत असतो. आणि या ठिकाणी बघा, अल्टरनेटली अलील्स दॅट एक्सप्रेस इन F1 जनरेशन कॉल्ड डॉमिनंट. ओके. जरी समजा या ठिकाणी काय सांगितलंय, असा अलील की जो त्याचे थ्रेट्स, त्याचा अल्टरनेटिव्ह अलील जरी प्रेझेंट असेल तरी त्याचे थ्रेट एक्सप्रेस करत असेल तर त्या अलीलला डॉमिनंट म्हणतात. ओके. आणि हे आपल्याला F1 जनरेशनमध्ये पाहायला मिळत असते. बघा, इट इज अन अलील पेअर मास्क एक्सप्रेशन ऑफ अदर अलील इन F1 जनरेशन. ओके. डॉमिनंट जो आहे तर तो अशा प्रकारचा पेअरचा अलील आहे की अदर अलील जरी प्रेझेंट असेल तरी F1 जनरेशनमध्ये स्वतःचे गुणधर्म एक्सप्रेस करत असतो, म्हणून त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. त्याच्यानंतर आहे रेसेसिव्ह. रेसेसिव्हच्या बाबतीत जर म्हणलं तर बघा, दिस इज अलील नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील इन हेट्रोझायगस कंडिशन. बघा, डॉमिनंट जो अलीलच्या बाबतीत जर म्हणलं तर डॉमिनंट अलील काय सांगितलंय तुम्हाला? इट एक्सप्रेस इवन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील इन हेट्रोझायगस कंडिशन. काय सांगितलंय तुम्हाला डॉमिनंटमध्ये? की हा असा अलील आहे की त्याचा अल्टरनेटिव्ह अलील जरी प्रेझेंट असेल हेट्रोझायगस कंडिशनला तरी एक्सप्रेस होतो, त्याला डॉमिनंट म्हणतात. आणि रेसेसिव्हच्या बाबतीत काय सांगितलंय की हा असा प्रकारचा अलील आहे की अल्टरनेटिव्ह फॉर्म जर समजा या ठिकाणी किंवा अल्टरनेटिव्ह अलील जर उपस्थित असेल तर अशा वेळीस रेसेसिव्ह अलील जो आहे तर तो एक्सप्रेस होत नाही. कोणत्या कंडिशनला? हेटेरोझायगस कंडिशनला. म्हणजेच बघा, इट एक्सप्रेस ओनली प्रेझेन्स ऑफ अनादर आयडेंटिकल अलील. जर आयडेंटिकल अलील प्रेझेंट असेल तरच रेसेसिव्ह अलील जो आहे तर तो एक्सप्रेस होतो. अदरवाईज जर डॉमिनंट अलील प्रेझेंट असेल तर तो एक्सप्रेस होणार नाही. कोणत्या जनरेशनमध्ये? F1 हायब्रिड्समध्ये किंवा F1 जनरेशनमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय बघा, फिनोटाईप. फिनोटाईपच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल फॉर एनी थ्रेट इज कॉल्ड ॲज फिनोटाईप.
लक्षात काय सांगितलं तुम्हाला की कोणत्याही ऑर्गॅनिझमचं एक्सटर्नल अपीअरन्स, बाहेरून ऑर्गॅनिझम कसा दिसतो याला म्हणतात फिनोटाईप. जसं या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलंय पी प्लांटच्या बाबतीत. इन पी हाईट ऑफ स्टेम, या ठिकाणी काय सांगितले, हाईट ऑफ स्टेम. आता आपल्याला माहिती आहे की पी प्लांटमध्ये हाईट दोन प्रकारची असतात, टॉल पण असते, डॉर्फ पण असते. म्हणजे प्लांट बाहेरून कसं दिसते याला फिनोटाईप म्हणतात. आणि जिनोटाईपच्या बाबतीत जर म्हणलं तर बघा, जेनेटिक मेकअप और इंटरनल अपीअरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट देअर पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज जिनोटाईप. आता बघा, जिनोटाईप म्हणजे काय, जेनेटिक मेकअप किंवा इंटरनल अपीअरन्स असं सुद्धा म्हणत असतो आपण. जसं समजा पी प्लांट आहे, त्या पी प्लांटमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती टॉल आणि डॉर्फ हे काय आहे, त्याचे फिनोटाईप आहे. आलं लक्षात. मग या फिनोटाईपमध्ये टॉलमध्ये जो जीन असणार आहे जसं कॅपिटल टी आणि डॉर्फमध्ये जो जीन असणार आहे स्मॉल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. आलं लक्षात. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, डॉमिनंटसाठी कॅरेक्टर कोणते यूज करतोय आपण, कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. ओके. आणि रेसेसिव्हसाठी फक्त कोणतं यूज करणार आहे, स्मॉल टी. ओके. तर या ठिकाणी बघा, जे काही आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या बाबतीत चर्चा करतोय, हाईट ऑफ स्टेममध्ये दोन कॅरेक्टर असतात, दोन ट्रेट असतात, टॉल आणि डॉर्फ. तर या टॉलमध्ये जे जीन प्रेझेंट असणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी, किंवा या ठिकाणी डॉर्फमध्ये जे जीन प्रेझेंट असणार आहे स्मॉल टी, तर हे काय आहेत, जिनोटाईप आहे. आलं लक्षात. तर अशा सिंपल टर्मिनॉलॉजी आपल्याला या ठिकाणी स्टडीला दिलेली आहेत. आणि या ठिकाणी हे जे पॉईंट्स आहेत तर ह्या आपण फिनिश केलेलं आहे. इतर कन्सेप्ट जे आहेत तर त्या पुढच्या पॉईंट्समध्ये येणार तुम्हाला. ओके. थँक्यू.